नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SVT टेक्निकल या चॅनलवर. आज आपण इयत्ता 5वी प्रथम सत्र परीक्षा विषय मराठी याचा पॅट क्वेश्चन पेपर जो आहे तो सोडून घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा. आपण आता नाही काय ना, पॅटचा जो क्वेश्चन पेपर आहे तो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तो आज आता सोडून घेऊया आपण वन बाय वन. प्रश्न पाहिला आहे, सूचनेनुसार उत्तरे लिहायची. तुम्हाला गुण 5 आहेत. तुमच्या शाळेची सहल कोठे गेली होती त्याबद्दल माहिती लिहायची तुम्हाला. आता पहिला प्रश्न आहे, सहलीचे ठिकाण काय होते? तर सहलीचे ठिकाण तुम्ही जे असेल तुमच्या सहलीला गेलेले ठिकाण, तर इथं माझं महाबळेश्वर होतं, तुमचं दुसरं पण असू शकतं, ते लिहू शकता तुम्ही. दुसरा क्वेश्चन आहे, सहलीसाठी सोबत घेतलेले साहित्य. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. जेवणाचा डबा, वापरण्याचे कपडे, हे साहित्य मी संग नेलं होतं. नंतर आहे ई क्वेश्चन, सहलीला निघण्यापूर्वी शिक्षकांनी दिलेल्या 2 सूचना लिहा. गुण 2 आहेत. तर पहिलं काय आहे सूचना लिहिलेली, सर्वांनी शिस्तीचे पालन करावे. आणि दुसरे आहे, आपला समूह सोडून इकडे तिकडे फिरू नये. प्रश्न आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील दिलेलं उत्तर वाचा व सूचनेनुसार त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. गुण 5 आहेत. आहे त्याच्यातला पहिला प्रश्न. आता इथं मी उत्तर लिहिलेलं नाही, तो आपण जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये क्वेश्चन पेपर टाकणार आहे, त्यातून तुम्ही उत्तर बघू शकता. आता पहिला प्रश्न आहे, आईने पावसासाठी वापरलेले संबोधन लिहा. गुण 1 आहे, उडंगे डोर, हा त्याचं उत्तर आहे. आता हे उत्तरामध्ये तुम्हाला उत्तर सापडेल. दुसरा क्वेश्चन आहे, खालील शब्दाचा तुला समजलेला अर्थ लिहा. आता पहिला आहे, कातावणे म्हणजे त्याचाच अर्थ आहे रागावणे, आणि वनवन हिंडणे म्हणजे सैरवैर फिरणे. तर नेक्स्ट क्वेश्चन ई आहे, बिमला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते, ते लिहा. गुण 2 आहेत. कारण आई माणसांना रागवतात तसे पावसाला रागवत होती. नेक्स्ट क्वेश्चन 5, दिलेले शब्दकोडे पूर्ण करा. त्यातील कोणते एक शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहा. पाय चप्पल नसते, शेत, आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू. तर आता कोड काय, अनवाणी, न आणि नी, हे आपण लिहिलेलं आहे. वावर आणि कापूर असे 3 शब्दकोडे आपण पूर्ण केलेले आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. वाक्य पूर्ण करूया आपण. माझी आई अनवाणी पायानेच पाण्यासाठी जाते, हे त्याचं वाक्य आपण एक पूर्ण केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, सूचनेनुसार उत्तरे लिहा. खालील उत्तरात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उत्तरा पुन्हा लिहा. गुण 5 आहे यासाठी. आता उत्तर मी इथं लिहिलेलं नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो क्वेश्चन पेपर, त्याच्यात उत्तर वगैरे सगळं आहे. स्वप्नीलच्या या नेत्रदापक कामगिरीमुळे तो तर आनंदी झाला आहे, शिवाय त्याच्या कांबळवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. की ते हे जे उत्तर आहे ते उत्तरातून लिहिलेलं आहे बाळांनो मी. आता नेक्स्ट क्वेश्चन, खालील विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत विरामचिन्हाची नावे लिहा. आता विरामचिन्ह ओळखायचे, एकदम सोपा क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. विरामचिन्ह काय, डॅश आहे आणि मोठा डॅश आहे. संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह असे 2 चिन्हांचे प्रकार आहे. नेक्स्ट ई, कंसातील सूचनेप्रमाणे बदल करा व वाक्य पुन्हा लिहा. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे. वाक्य भूतकाळात लिहायचं आहे तुम्हाला. तर काय होईल, ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात होती म्हणजे भूतकाळ आहे, होती वापरलाय आपण. जर ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे तर ही वर्तमान काळ आहे, आणि केली जाणार आहे हे भविष्यकाळ आहे. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. योग्य ठिकाणी विरामचिन्ह द्या व वाक्य पुन्हा लिहा. गुण 2 आहे यासाठी. सुबे इजार जरा या 4 बोट कापून टाक घाल 30 का. सुबे आजार जरा 4 बोट कापून टाक घाल 30 का. योग्य विरामचिन्ह आपण क्वेश्चन मार्क दिला आहे, आणि डबल इन्व्हर्टेड चिन्ह पण दिलेलं आहे. किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा. गुण 1 आहे. तर किती नंतर ॲपोस्ट्रॉफी एक्स आलेला आहे. अभिमान वाटतो आम्हाला कवितांचा, हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरलं आहे. आता प्रश्न क्रमांक 8, सूचनेनुसार उत्तरे लिहा. गुण 6 आहे त्यासाठी. खालील उत्तर वाचा व त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. सायंकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने केलेल्या कोणत्या 2 कृती लिहा. गुण 2 आहे यासाठी. आता मी पुढच्या पेजवर जातो आन्सरसाठी. मऊ माती उकरती आणि मातीची छोटी छोटी घरे तयार केली.
आता नेक्स्ट क्वेश्चन, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल 2-3 वाक्यात लिहा. आता गुण 2 आहे यासाठी. तर पावसाळ्यात काय होतं, पावसाळ्यात निसर्ग हिरव्या रंगाने नटून जातो, सगळीकडे हिरवळ पसरते, नदी नाले तलाव पाण्याने तुडूंब बहरलेले असतात, पिके बहरत आलेली असतात. एवढे आपल्याला पावसाळ्यात झालेले बदल दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालील घटनेबद्दल तुझ्या मनात येणारे विचार 2 ते 3 वाक्यात लिहा. तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडला किंवा पडली हे पाहून तू काय करशील. गुण 2 आहे यासाठी. तर मी काय करेल, मी तात्काळ तिला उठवेन, तिच्या जखमेवर प्रथमोपचार करेन आणि पुढच्या वेळी काळजीपूर्वक सायकल चालवण्यास सांगेन. तर नेक्स्ट क्वेश्चन 9, खालील कवितेच्या ओळीमधून तुला समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर 3 ते 4 वाक्य लिहा. गुण 3 आहे यासाठी. सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे, हे बैलासाठी आहे. बैल फक्त एक दिवस सणाच्या दिवशी सजवला जातो, उरलेले संपूर्ण वर्षभर तो मेहनत करत असतो, त्याला दिवस रात्र शेतात ओझं ओढावं लागतं. बैलाचं जीवन खूपच कठीण व कष्टमय असतं. नेक्स्ट क्वेश्चन, सूचनेनुसार उत्तर लिहा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून लिहा व गोष्टीला समर्पक शीर्षक द्या. आता इथं डॅश डॅश करून तुम्हाला दिलेली ही गोष्ट मी आता डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन टाका. मी उद्या पण बाकीचे राहिलेले क्वेश्चन पेपर विषयाचे टाकणार आहे, तर इथे तुम्ही आवर्जून बघावे. आता समाधानी भिकारी मी शीर्षक दिलंय त्याला. एक राजा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करत होता. सर्वत्र सजावट होती आणि दरबारात मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. तेव्हा एक भिकारी दरबारात आला. त्याने राजाला धान्य भेट दिले. राजाने विचारले, तुझ्याकडे इतके थोडे आहे, तरी तू मला काय देणार. भिकारी म्हणाला, हेच माझं सर्व काही आहे आणि ते मी तुमच्याशी वाटून घेतलं. हे ऐकून राजा खजील झाला आणि त्याने भिकारीला भरपूर संपत्ती दिली. भिकारी मात्र फक्त थोडंच घेतलं आणि समाधानाने निघून गेला. शीर्षक, समाधानातच खरा आनंद असतो. आता हा क्वेश्चन आहे तो सोडून घेऊ आपण. आमचे घर या विषयावर खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 6 ते 8 वाक्यात निबंध लिहायचा आहे. घरातील रचना, घराविषयी तुला वाटणारा जिव्हाळा प्रेम, घराभोवती परिसर, घरातील वातावरण आणि आमचे घर जे झाडं वगैरे परिसर बाग वगैरे जे असेल ते. परत घरात किती कुटुंब आहे, कुटुंब प्रमुख किती आहे, परत टोटल फॅमिली मेंबर किती आहे ते यामध्ये लिहायचं आहे. आता शीर्षक दिलं मी आमचे घर. आमचे घर हे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखते. घरातच आपल्याला शांती, प्रेम आणि सुरक्षितता. घराच्या रचनेची रूपरेषा, घरातील वातावरण आणि त्यांतल्या भावनिक अनुभवाचा परस्पर संबंध असतो. घरातील रचना, आमच्या घराची रचना साधी पण आरामदायक आहे. ते एक मोठे घर आहे ज्यामध्ये अनेक खोली आणि एक सुंदर बाग आहे. घराच्या बाहेर झाडे आणि फुलांचे गंध घरातच शांती आणतात. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सौंदर्य आहे. घरातील वातावरण नेहमी मृदू आणि शांत असते. आई वडिलांच्या छायेत घरात प्रेम आणि संवाद असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी चांगला संवाद साधतो. घरात प्रेम आणि स्नेहाचे वातावरण असते जे आम्हाला घर सोडायला विसरणे करतो. घरातील अनुभव केवळ भौतिक नाही तर भावनिक असतात. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक घडी आणि गाडीच्या हालचाली आपल्या मनाला एक सुरेख सुख देतात. घरामध्ये आपल्याला थोड्या वेळात खूप गोष्टी मिळवता येतात. हे झालं आपल्या घराबद्दल माहिती. अशा प्रकारे आपला इयत्ता 5वीचा क्वेश्चन पेपर सोडून झालेला इयत्ता मराठीचा इयत्ता 5वीचा विषय मराठी आहे. तुम्ही याची मस्तपैकी तयारी करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.